असं काय झालं असेल की मला मम्मीने ती रांगोळी पुसायला लावली असेल, म्हणजे लिटरली माझी अर्ध्या तासाची मेहनत होती ती एवढी रांगोळी काढायला. तर बघूया आता आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये. हॅलो गायजांनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी वैष्णवी. तर तुम्हाला सगळ्यांना शुभ दीपावली आणि आज आहे लक्ष्मीपूजन. सोया रांगोळी काढून झाली, म्हणजे लक्ष्मीपूजनसुद्धा झालं. सो मी आता पटापट रेडी होते. 8:15 झाल्या, 10पर्यंतच गरबा आहे आमच्या आझाद विकास पथकचा. सोया मी ॲक्च्युअलमध्ये हाच घालणार होती, पण मला असं झालं आज वेस्टर्न नको, काहीतरी ट्रेडिशनल झालं कारण लक्ष्मीपूजन आहे. सो या मी आउटफिट काढला, तुम्हाला दाखवते. हा आहे आजचा आउटफिट. हा ॲक्च्युअलमध्ये 2 वर्षापूर्वी घेतला, लाईक माझ्या 15व्या बड्डेला आम्ही हा घेतलेला, बट तेव्हा माझा विश्वमामा ऑफ झालेला, सो मी तो नाही घातला. त्याच्यानंतर मी खूप तीन वेळा घातला आहे. सो या आता मी घालते ड्रेस, मग आपण बोलूया. हां नाही तर गायचं मी नॉर्मल हेअरस्टाईल करते. हे मी त्या दिवशी तो जो घातलेला ना वेस्टर्न होते, त्याच्यासोबत आम्ही 3 क्लॉथेस आणलेले. एक हा खूप एस्थेटिक वाटतो मला, एकदम क्यूटचा. आणि अजून एक कुठे सो इतकी क्यूट आहेत. मला हे 2 खूप आवडले. 100ला 3 भेटले आपल्याला तिथे दादरला, म्हणजे ट्रिपला वगैरे किंवा असं मस्त आहे. सो त्या कारणाने आणतात. आणि मी नॉर्मलच बांधते हे वरती, कारण मला माहिती आहे नंतर गरमीच होणार आणि मी त्याचं वरती बांधणार आहे. सो या. आणि हां, अजून एक की मी दिवाळीसाठी आणलेलं चांगलं नवीन आउटफिट जे लेटेस्ट ट्रेंडिंगला तिथे लागलेले ना, लाईक पेस्टल अँड ऑल कलरमध्ये. त्यातलं मला जो न्यूड शेड जो असतो ना पिंकमध्ये, लाईक नॉट एक्झॅक्ट न्यूड कलर, बट त्याच्यात थोडं मीडियम, म्हणजे डार्क पण आणि लाईट पण नाही, बट डार्कचे थोडं जास्त बोलू शकतो. सो या, मी तोच घालणार होती, पण सीन असं झालं की मी जर तो आज घातला असता तर मला तो परत भाऊबीजेला घालायचा होता, मी घामाघूम झाली असते. मग तो धुवा परत तोच घाला, ते मला तसं नव्हतं पाहिजे. मला असं झालं की मला डायरेक्ट घालायचं आहे. आणि मग नंतर आमचं असं सीन झालं की उद्या मे बी मी जाईन एसपीला शूटला त्या ड्रेसवरती. ते काय मी अर्धा तास किंवा 1 तासासाठी, सो मला ते मॅटर नाही करत. सो या, म्हणून मी आज हा घातला, नाहीतर मी तोच घालणार. सगळे इम्प्रॉम्प्टू प्लॅन मला आवडतात. असे प्लॅन केलेले जे प्लॅन असतात ना, आय स्वेअर
जेणेकरून ते मीन्स प्रेप राहतील. सो ऑलमोस्ट 5 मिनटं झाले. सो लिपस्टिक नंतर लावते. पहिला ब्लश लावून घेते. मेबेलिनचा हा खूप पिगमेंटेड आहे सिरियसली. मी ना खरं तर माझ्या फेसच्या हिशोबाने ना मला डब्ल्यू शेपच सूट होतो. जास्त झालं असं वाटतं. कधी पण ना घालतो मी ब्लश अपवर्ड डायरेक्शनला घालायचं. कारण एकदा ते खूप चांगलं राहतं. इवन हा माझा खरं तर गो टू फ्लॅश आहे. जिथे मी जाईल तिथे हा ब्लश असलं ते मला वाटलेलं जास्त झालं ब्लश. असं म्हणतो घामाने निघून जाईल असं मला वाटतंय. पण बरोबर आहे. लिपस्टिक हा शेड आहे. मला शेडचं नाव बघायचं नाही. म्हणजे एक्स्ट्रीम डार्क आहे. बघितलं. मी झाले प्रॉपर रेडी झाली आहे. फक्त लिप ग्लॉस हा पण एक माझा बोलू शकता तुम्ही की गो टू लिप ग्लॉस आहे. कारण मी इथे झाली ते मी याला लावून दिला. 50 to 60 रुपीजमधनं घेतला आहे आमच्या इथून स्टेशनवरून. इकडेच नाही राहू काय नाही. हा लिप ग्लॉस इतका चांगला आहे ना, आरामात 2 ते 3 तास तरी राहतो. तर येस मी झाले रेडी. मला जास्त काही प्रेप करायला आवडत नाही. असं एकदम हो मी आमची बाजूने मागत आणि मी ज्वेलरी पण काही घालत नाही. त्याचं रिझन असं आहे की मी ऑब्विसली ओढणी घेईन तर त्यात ज्वेलरी काही दिसणार नाही. आणि ना ऑलमोस्ट 8:30 झाले भाई. सो या तुम्हाला माझा आउटफिट पण दाखवायचं आहे. तर गाईजांनो मी रेडी झाले प्रॉपरली. तुम्ही बघू शकता आउटफिट अँड परफेक्ट. ओके सो आता मी जाते गरबा खेळायला. मला आजचा लूक खूप आवडला. सेल्फ ऑब्सेस्ड ॲट इट्स पीक. जे सेल्फ ऑब्सेस्ड आहेत ते ऑब्विसली मला समजू शकतात. सो मी ज्वेलरी काही घातली नाही जसं मी आधी पण म्हणाले.